हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी मिळून आंदोलन केले। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानंतर शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर या हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची बैठक झाली। महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सकाळी 10:30 वाजता समितीतर्फे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर, मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री बाळासाहेब रुणवाल, पतित पावन संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। अपघातांमध्ये नागरिकांचा जीव वाचावा यासाठी हेल्मेट सक्ती केली जाते। मग दारू, सिगरेट यासारख्या व्यसनांमुळेही मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे। या पार्श्वभूमीवर सरकार दारू विक्रीवर बंदी घालणार का असा प्रश्न समितीने उपस्थित केलाय। तसेच पुणेकरांना हेल्मेट सक्ती मान्य नाही, कायदे नागरिकांसाठी आहेत, कायद्यासाठी नागरिक नाहीत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। परिवहन मंत्र्यांनी अचानकपणे हेल्मेट सक्तीचा आदेश दिला। यापूर्वीही अशा प्रकारे वारंवार हेल्मेट सक्तीचा प्रयत्न झाला। एक्सप्रेसवे आणि महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी, मात्र शहरांतर्गत रस्ते छोटे आहेत, वाहतुकीचा वेग ताशी 35 ते 40 किलोमीटर आहे। अशा ठिकाणी हेल्मेट सक्ती योग्य नाही। तसेच प्रशासनात अधिकारी बदलला की पुणेकरांवर हेल्मेट सक्ती लादली जाते असे आरोप समितीच्या वतीने करण्यात आले। आणि अपघातात होणाऱ्या मृत्यूंची जी आकडेवारी दिली जाते, ही आकडेवारी याचा हेल्मेटशी असण्याची किंवा नसण्याची काहीही संबंध नाही। पुणे शहरामध्ये बेशिस्त वाहतूक आणि त्याच्यातून होणारे अपघात हे खरं तर त्याला कारणीभूत आहे। हेल्मेट असल्यावर अपघात वाचणार आहेत का आणि डोकं सोडून बाकीचे अवयव सुद्धा वाचणार आहेत का, याचं उत्तर माननीय परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। पुणे शहरामध्ये छोटे छोटे गल्लीबोळ आहेत। शाळेत सोडवायला जाणारे, भाजी आणायला जाणाऱ्यापासून सगळ्या ठिकाणी 2 व्हीलर वापरणाऱ्यांची संख्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे। अशा वेळेला गल्ली बोळातून गाडी चालवत असताना 15 ते 20 किलोमीटरपेक्षा जास्त स्पीड वाढू शकत नाही। मध्ये मध्ये खड्डे आणि स्पीड ब्रेकर असतात। याच्यामध्ये कुठेही हेल्मेट ठेवायला किंवा त्याचा वापर करायला कुठेही ठेवायला जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये ही अंमलबजावणी करणं अतिशय अवघड आहे। असं असताना त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष करून जे काही रेटून या ठिकाणी हेल्मेट सक्ती केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात काय त्यांच्याशी बोलणार आहात का किंवा हे हटवलं जावं यासाठी काही पाऊल उचलणार? वेळ पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही या विषयामध्ये लक्ष घालायला सांगू। पण माझा सवाल या ठिकाणी आहे की ज्या पद्धतीने शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे, अतिशय मोठं महत्त्वाचं आणि निर्णय घेताना अतिशय चांगलं वाटेल असं खातं जर का परिवहन खातं माननीय शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेलं आहे दिवाकर रावते साहेबांना, तर त्यांनी या ठिकाणी फेल का जावं आणि शिवसेनेचे मंत्री या ठिकाणी निर्णय घ्यायला फेल जात असतील तर या ठिकाणी शिवसेनेतले पदाधिकारी, शिवसेनेचे अध्यक्ष, माजी आमदार यांना मी प्रश्न विचारते की आता तुम्ही त्यांचा राजीनामा मागणार का, त्यांना घेराव घालणार का आणि पुणे शहराच्या हितासाठी हा निर्णय मागे घ्यायला त्यांना भाग पाडणार? सक्ती लावणाऱ्या दिवाकर रावतेंची तुम्ही मागणी करता का त्यांनी राजीनामा द्यावा? हो, त्यांनी निर्णय बदलला पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अशा प्रकारे हेल्मेट सक्ती त्यांनी केलेली आहे एका दिवसामध्ये, मी त्यांना प्रश्न विचारते की पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हेल्मेट अवेलेबल तरी आहेत का? ISI मार्क असलेली हेल्मेट अवेलेबल आहेत का? म्हणजे मागच्या वेळेला याच लोकांनी आंदोलन केलं जेव्हा आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला यांनीच आंदोलन केलं की याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची माल प्रॅक्टिस चालू आहे, हेल्मेटची विक्री वाढावी म्हणून। मग आता या ठिकाणी हाच आरोप स्वतःकडे आहे असं त्यांना वाटत नाही। त्यांनी जर सक्ती कायम ठेवली तर तुमचं पाऊल काय असणार आहे? जर त्यांनी ऐकलंच नाही, हेल्मेट सक्ती कायम राहिली तर काय करणार? मी माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा या विषयात चर्चा करणार आहे। त्यांना सांगणार आहे की कलम 205 चा जो निर्देश दिलेला आहे कोर्टाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा विविध ठिकाणी जिथे महानगरपालिका अस्तित्वात आहेत त्या ठिकाणी छोट्या गल्लीबोळांमध्ये जे काही कायद्याची तरतूद करता येते, नियम बदलता येतो, याच्याविषयी सकारात्मक पाऊल टाकावं। हेल्मेट सक्ती लागू केली जाते। मग आघाडी सरकार असताना सुद्धा लागू केली होती, आज युती सरकार आहे त्यांनी सुद्धा लागू केली, परंतु पुणेकरांनी कायम आणि हे आंदोलन करत असताना सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व पक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले। आज आपण पाहत असा पुणेकरांना सक्ती नकोय, त्यांच्यामध्ये प्रबोधन आज केलं पाहिजे। हेल्मेट का वापरलं पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये आपण प्रबोधन करा। नक्कीच पुणेकरांनी देशाला दिशा देण्याचं काम कायम केलेलं आहे। नक्कीच हे पुणेकर देशाला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण प्रबोधन करा, ते स्वतःहून स्वीकारतील, परंतु आपण सक्तीने त्या ठिकाणी दंड वसूल करून
एखादा कायदा लागू करत असेल तर त्याला पुणेकरांचा विरोध आहे. तुमचं काय याच्यामध्ये ज्या पद्धतीने आज आंदोलन झालं त्या आंदोलनाची दिशा पुढे ठरली जाईल त्या पद्धतीने आंदोलन केलं झालं. परंतु या राज्य सरकारने आज त्या राज्य सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. आत्ताच आपण काही लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा सांगितलं की जी शहरं आहेत महापालिका आणली असेल अशा ठिकाणी अशा प्रकारच्या सक्ती करू नये. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करणं गरजेचं आहे. अंमलबजावणी करताना कायद्याबद्दल नफरत तयार होऊ नये ही गोष्ट पाळत काय होते या सदोष अंमलबजावणीमुळे कायद्याबद्दलची नफरत तयार होते तिरस्कार तयार होतो त्याचे परिणाम दूरवर जातात. हलवू नको त्यांना कायद्याबद्दल राग उत्पन्न कायदा माझ्यासाठी आहे माझ्या चांगल्यासाठी हा फील जपायला अंमलबजावणी तो जपला जात नाही. कायदे करणं आणि कुठे चालले एकच उदाहरण देतो. सीट बेल्ट सक्तीचा केला का तर ड्रायव्हरचं प्रोटेक्शन म्हणजे वाहन पण या वाहनांच्यामुळे रस्त्यावरती मरणारा नागरिक त्याच्या प्रोटेक्शनमध्ये प्रायोरिटीनं लक्ष द्यायचा मी कुठल्याही पक्षाचा व्यंगचित्र कोणत्याही अलिप्तपणे आता तुझ्यामुळे मला दिसत नाही अरे माझं केपट गेला का कोण माझ्या कुणी पोहोचली काय आता केला की फरमा कॅमेरा पडेल माझा मी सांगितलं त्यावेळेला पोलीस कमिशनर उत्तर जे दिलं ते मोठं ते म्हणाले मूळ मुद्दा असा आहे थँक्यू सर इथे लोक हेल्मेट तर शहाणा करण्यापेक्षा कारणं बाजूला केली तर सक्तीची आज आपल्याला शर्ट घाला म्हणून सक्ती नाही प्रत्येक जण जाऊन हे जसं आहे तितकंच हेल्मेटचं पण आहे. हेल्मेटची दंड वसुली फक्त मी 4 लाखाचा दंड अधिकाऱ्याला प्रत्यक्ष कायद्याचे परिणाम मिळाले अंमलबजावणीपेक्षा ते रिझल्ट त्याचा विचार करून सगळ्याचं मूळ कारण आदरणीय आमदार नेताजी आता सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी रावते साहेबांनी जो निर्णय पुण्याकरता दिलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी खऱ्या आणि विनायक निमण या ठिकाणी आलेले मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो की पुणेकरांच्या विचाराबरोबर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी विनायक निमणांनी केला आहे. मनापासून पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की वाहतुकीची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे पहिल्यांदा रावते साहेबांनी हेल्मेटची सक्ती करून सर्वसामान्य पुणेकरांना दुखवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केले आहे. बाकी पुणे शहरामध्ये आपण पाहतो की वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे अडचणीत झालेलं आहे. मध्ये गाडी जाऊ शकत हेल्मेटची सक्ती कशा करता तुम्हाला सक्ती करायची तर हायवेवरती करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पुणे शहरामध्ये ज्यावेळी आपण एखादं
नियोजन याच्या संदर्भात 3 वर्षापूर्वी देखील एक आंदोलन आपण शांततेला सुरतवाला असतील परंतु हे सगळं करत असताना कुठेतरी पुणे शहरातील सर्व प्रतिनिधींच्या या संदर्भात चर्चा होणार असल्या तुमच्या पाठीशी निश्चितपणाने आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्हाला पूर्णपणे अंकुश ठाकरे आहेत.